नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून प्लस जुलैचा महिन्यांचा 3000 रुपये जमा होणार असल्याची बातमी सध्या यूट्यूबवर जोरजोरात व्हायरल होत आहे। खरंच लाडकी बहिणींना जून महिन्याबरोबरच जुलै महिन्यांचा हप्ता मिळत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारनं टोटल या ठिकाणी जी आपण निधी आहे ती 3600 कोटी रुपये या ठिकाणी निधी जो आहे राज्य सरकारनं मंजूर केलेलं होतं आणि त्या 3600 कोटी रुपयामधून फक्त जून महिन्यांचाच हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। आणि जून महिन्यांचा जो हप्ता आहे 5 जुलैपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही 1-2 दिवसामध्ये ते सुद्धा पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल। अनेकांचा प्रश्न आहे 3000 रुपये जमा होत आहे असं म्हटलं जात आहे, मग आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये कसं काय आले? तर लक्षात ठेवा, फक्त जून महिन्यांचाच हप्ता राज्य सरकारनं वितरित केल्यामुळेच तुम्हाला फक्त 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येतील। 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही, कारण की जुलै महिन्यांचा हप्ता जो आहे राज्य सरकारनं अद्यापपर्यंत वितरित केलेला नाही। त्यामुळे फक्त जून महिन्यांचा जो हप्ता आहे वितरित केलेला मुळे फक्त तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो 5 जुलै 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नसेल तर पुढील 1-2 दिवसामध्ये उर्वरित जे राहिलेल्या महिला आहेत त्यांच्या सुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।